त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने होते. अलीकडे फिजिकल फिटनेसकडे चांगलं लक्ष दिले त्यांनी. ऋषी म्हात्रे यांना तुम्ही पाहिलं तर सातत्याने तेही कामकाज चांगले करतात. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती कविश पाटील दाखवत असताना पाहायला मिळाली. ही आमची एवन जोडी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहे. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. कविश पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईक रेंजला छोटा पॅकेट, पहिला बॉल, बॅटची थिकेट आउटसाइड एज घेतली आहे. सिंगल मिळाली. सौरभ कडूला इथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. सौरभ कडू आणि प्रणित भगत मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. कविश पाटीलकडे वेग प्रचंड आहे. वेगाने गोलंदाजी करतो तो. टप्पा, अचूकता, कलात्मकता, भेदकता, सादरीकरण किंवा कुतूहलाचा विषय हा राहतो की बॉलमध्ये कधी बदल करायचे आहेत. फलंदाजाचे कमकुवत आणि ताकदवान दुई याचा अभ्यास सातत्याने तो करत असताना पाहायला मिळालाय. फलकावरती एक बनलेली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. पुढचा बॉल कविश लोड फुलतो तो ऑन साईडला केला. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक पोचलाय, झेल टिपला, परंतु ही गोष्ट विसरलाय. हा नो बॉल आहे. नो बॉल आहे. तो सेलिब्रेशन करत राहिला. त्याने पाहिलंच नाही इथे घडलंय तरी काय एक्झॅक्टली. या चुका आहेत, या अडचणी आहेत, संघाला अडचणीमध्ये टाकणार आहेत. हा नो बॉल कविशचा पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. इथून 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. ऑपॉर्च्युनिटी होती ती मिस केली नाही बॅटरने. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्या आणि अर्थात हा नो बॉल आणि त्याच वेळेला इथे एक्झॅक्टली केलं तरी काय. कॅच पकडली. कॅच पकडल्यावरती बॉलला किस केलं आणि बॉल हवेमध्ये उंच फेकला. तिथून धावा आल्यात. दोन धावा पूर्ण केल्या. एक नो, एकंदरीत 3 आल्यात. पहिल्या चेंडूमध्ये 4 बनल्यात. 4 धावा धावलकावरती. कविशचा फ्री हिटचा बॉल होता, हलक्या हाताने केलाय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट आणि फ्री हिट इथून होता आणि त्यावरती एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावलकावरती बनल्यात. पहिल्या 2 मध्ये 5 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह केला. सिंगलच येते. दुहेरीचा कोणताही प्रयत्न इथून झालेला नाही. हेजिटेशन्स पाहायला मिळाले दोन्ही बॅटर्स मध्ये. संगम मताने हा निर्णय घेतला की धाव घेणं फारसा उघड आहे आणि त्याच कारणास्तव स्वतःला थांबवलंय. सिंगलच येतात. 3 बॉलमध्ये 6 धावा. कविश तो सुवर्ण मध्ये सापडलाय. त्याला विकेट इथे मिळवणं आणि बॉलनी जास्तीचे डॉट टाकणं, धावा रोखणं हा हतकंड आहे या खेळाडूचा. उसळी घेणारा बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. डेटला हिट करणारे तिखट बाउन्सर हाताळण्यासाठी दांडला जातो. डेडली बाउन्सर नेहमीच हाताळल्यात त्याने. हाही चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. 4 मध्ये 6. कविश पाटील गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय उंचीचा वापर चांगला करतोय. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर होता. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये एकंदरीत पहिल्या 1 बॉलवरतीच 4 धावा आल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत तुम्ही पाहिला तर पुढच्या 4 बॉलमध्ये केवळ 2 आल्यात. अर्थात 6 धावा धावलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. सौरभ आणि प्रणित आता एकत्रितपणे चर्चा करत आहेत. या गोष्टी महत्वाच्या आहेत. अडचणीच्या काळी मित्राचं मार्गदर्शन आणि देवाचं दर्शन या गोष्टी महत्वाच्या राहतात. शेवटचा चेंडू यावेळेला उंच गेला. लांब किती जाणार. हितेन भोईर चेंडू पर्यंत पोहोचतोय. झेल घेण्याचा प्रयत्न चांगले होते. त्याच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. बारा धावा धावलकावरती बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावलकावरती आहेत. शेवटच्या 3 षटकाचा खेळ अद्याप बाकी आहे. कोणता विकल्प वापर करण्यात जाणार. होय, नवीन गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एका विकल्पाचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळाला. साहिल ठाकूर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. पीडी स्पोर्ट्स भेंडकळ
या टीमला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. बारा धावा धावलक्यावरती बनलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सौरभ कडू गोलंदाजी मार्क इथे साहिल ठाकूर गोलंदाजी मार्क वरती येतं. सौरभ स्ट्रायकर एंडला 2 बॉल 2 वरती 2 नॉट आउट 5 बॉल 9 प्रणित भगत. आता मात्र मोठी फटकेबाजी करावीच लागणार आहे. रन्स बनवावं लागतील. प्रतिस्पर्धी सातत्याने मोठी इनिंग साकारतात. चांगले खेळाडू आहेत या संघाकडेही, परंतु ही गोष्ट विसरून चालता कामा नये. या स्पर्धेमध्ये ज्या संघाने अद्याप आजच्या या महत्वाच्या तिसऱ्या रात्रीमध्ये सर्वाधिक धावा गोळा करणारा एका बाजूला संघ तुम्ही पाहताय महेश पोट शेलगर, नित्य नियमाने आघाडीची जोडी धावा गोळा करते आणि हीच पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. आज प्रयत्नाचा पाया भरभक्कम आहे. यशाची इमारत किती मोठी उभी राहणार. पहिला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथेन भोईरने झेल टिपला. धक्का क्रमांक पहिला सौरभ कडूबात. धावता झेल हा निसटता झेल होता इथेन भोईरचा. काय वेगाने धावत आला पाहतो. ऍक्शन रिप्ले पहा. एकाच ऍक्शन मध्ये त्याला बॉल हा झेल कॅरी करता आला नाही. इथेन भोईर म्हणतोय धावते झेल घेण्यासाठी कल फिट एकमात्र विकल्प आहे. त्याच्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवाल तर असे धावते झेल चांगले टिपता येतात. चांगला झेल त्याने टिपला. फिजिकल फिटनेस चांगली झाली आहे त्याची आणि सातत्याने त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये वेगाने तो धावतोय आणि झेल ही चांगले पकडतोय. एक मोठी भिंत बनलाय भेंडकर संघासाठी. चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून होत आहे. धावलक्यावरती 12 बनल्यात. 12ला 1 आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुशल भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अलीकडे आणखीन एक बातमी आली. आदित्य भगत देखील कलपीटला जॉईन करणार आहे. नटराजचे कट्टर समर्थक आदरणीय दिनेश मामा बॉडी बिल्डर आणि अगदी त्याच वेळेला पिस्तूल आदरणीय युनिसभाई मचाडो हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचंही स्वागत असेल. धावलकावरती 13 आहेत. 13ला 1 आहे. 13 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. साहिल ठाकूर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली त्याने. प्रणित भगत आणि कुशल भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळते आहे. आमच्या महेशजी कोळी. 13ला 1. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सहज साधा सोप्पा झेल. धक्का आणखीन एक. 13ला दुसरा बाद. बाद झाला. आदित्य मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना मला मिळतोय. जितका उंच तो खेळाडू आहे तितके लांब लचक स्ट्रोकसाठी जाणला जातो. मैदानाच्या आतमध्ये आदित्य भगत बॅटिंगसाठी येतोय. 13ला 2 आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा वेगाने आल्या. 12 बनल्या विदाउट लॉस. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि एका मागोमाग एक 2 धक्के दिलेत. संघाच्या अडचणी वाढू लागल्यात. एकंदरीत आपण पाहिलं 13ला 2 फलंदाज बाद झाले. शेलगर संघ अडचणीमध्ये आहे. महेश पोट शेलगर. आदित्य 20 नंबरची जर्सी त्याने वेअर केली आहे. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. लांब लचक आणि बेदरकार फटक्यांसाठी जाणला जातो. सध्या दगडीला त्याला पण स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. धावा त्याला गोळा करावा लागतील कारण संकटामध्ये हा संघ. संघाची अडकलेली ही नाव रे तिला किनारी लाव रे. संघासाठी धावा त्याला गोळा करणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. साहिल ठाकूर पुढचा बॉल. यावेळेला आल्या आदित्य भगत मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार.
थेट चेंडूने घेतली बाउंड्री लाईनची भेट. काय स्ट्रोक पाहायला मिळाला आदित्य. पहिल्याच बॉलवरती जणू काय शेलगर गावातूनच सेट होऊन आलाय. बॅटला चार्जिंगला लावली होती त्याने. पुढे सरकला हा बॉल उजव्याशीच्या जास्तीचा दुरून जाणारा आदित्य पासून दूर ठेवला होता. जाणीवपूर्वक हा बॉल हाताळला. आदित्यच्या रीच मध्ये दिलेले बॉल हे आउट ऑफ रीच होतात. शेजारी असणाऱ्या खाडीमध्ये मारायलाही कमी करणार नाही तो. जाणतो गोलंदाज आणि याच कारणास्तव हा बॉल जास्तीचा उजव्या एसटीच्या बाहेर ठेवला. 19ला 2 आहेत. 19 धावा फलकावरती 2 फलंदाज बाद. साहिल ठाकूरचा हाही स्लोवर बन होता. दिशाहीन राहिलाय. हाही चेंडू अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. व्हाईट बॉल. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून राजेंद्रजी गरज सर यांना तुम्ही पाहताय या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून कामकाज करत असताना पाहायला मिळतात. वीसला 2 आहेत. नवीन शेवा गावचे सुपरस्टार राजेंद्र गरत. आडवा बाटणे ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचेल का. एक धाव निश्चित. या वेळेला प्रयत्न पुरे पडलेत. धावा मिळतात त्याच्यावर. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. मैदानावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये 24 बनलेले आहेत. खरं तर पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या. रणनीती स्पष्ट आहे. मोठी फटकेबाजी करायची आहे. काहीही घडल्यास आपल्याला मोठी धावसंख्या उभी करायची आहे. आदित्य भगत 3 बॉल 10 वरती तो बॅटिंग करतोय. त्याची रणनीती स्पष्टच राहिली आहे. मोठ्या फटक्यांमध्ये डील करायची आहे त्याला. आणि ज्या कामासाठी त्याला पाठवण्यात आले ना तेच कार्य तो करतोय. 24ला 2 आहेत. हितेन भोईर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. यावेळेला हितेन भोईरला फार एंडकडून आणलं जात आहे. खरं तर या एंडने त्याने गोलंदाजी केलेली नाहीये. मागील मॅच मध्ये त्याने 2 सामन्यांमध्ये त्याला आपण सातत्याने आपण पाहिलं गावदेवी टेम्पल एंडकडूनच गोलंदाजी करताना त्याला पाहायला मिळालंय. आज त्याचा एंड बदललाय या सामन्यामध्ये. हे षटक महत्वाचं आहे. धावा रोखायच्या आहेत. ही जिम्मेदारी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे त्याने. याची दान देगा देवा. कोणीतरी विकेट घ्यावा. विकेट घ्यायची आणि त्यासाठी विकेट टेकरला आणलंय. पुढचा बॉल इथे काही काळ थांबतोय. रनवेमध्ये थोडासा बिघाड झालाय. खरं तर काहीतरी विपरीत घडू नये ना यासाठी थांबणंही गरजेचं आहे. आणि तो थांबला. त्याने थांबणं पसंत केलंय. धावफलकावरती 24 आहेत. 2 फलंदाज बाद. 24ला 2. कुशल भगत आणि त्याच वेळेला आदित्य भगत याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. आदित्य भगतने 3 बॉल मध्येच 10 बनवल्यात. हेल्दी स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. गोलंदाजांची कत्तल करण्यासाठी तो जाणला जातो आणि तेच तो करतोय. यावेळेला हलक्या हाताने हवेमध्ये केला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी चेंडूने ओलांडली सीमारेषा. रन्स मिळतात त्याच्यावर. कुशलला बॅट मधून येतोय कुशलचा हा चौका. यार एक वाजलाय. 28ला 2 आहेत. चौकारेत असताना बाला मिळाला कुशल भगतच्या बॅटमधून आणि एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून जिथे मात्र गॅप शोधण्याचा ऍप डाउनलोडच केला त्याने. गॅप मध्ये खेळला होता. चौकार आला. संघाची धावसंख्या 28 आहे. रन सातत्याने येत असताना बाला मिळाला. विकेट गमावल्यात. पीडी स्पोर्ट्स भेंडकळ आज लांबवरचा दूरवरचा प्रवास करून इथे आले आहेत.
खेळाडूंनाही विकेट मिळवाव्या लागणाऱ्या धावा रोखाव्या लागतील. अशा दर्जाच्या प्रदर्शनासाठी आपण सातत्याने जाणलं जात नाहीत. आपलं चांगलं क्रिकेट खेळणंही गरजेचं आहे. 28ला 2 आहेत. 13 बॉलचा खेळ संपलाय. 4 षटकांची मॅच आहे. 28ला 2. नितीन भुईरला आपण पाहताय गोलंदाजी मार्क मध्ये तो दाखल झाला. त्याचं स्वागतही अगदी दर्जेदार होत असताना पाहायला मिळालंय. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 2 बॉल 5 वरती कुशल भगत खेळतो. कुशलतेने बॅटिंग केली आहे त्याने. हितेन वारंवार त्याच्या गोलंदाजीमध्ये फेरबदल आणि बिघाड झालेला पाहायला मिळालाय. ला 2 आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू दिशाहीन राहिलाय. पहिल्या बॉलवरती 5 धावा हितेनने खर्च केलेल्या आहेत. त्याच्या रिपिटेशनला शोभा न देणारा खेळ राहिलाय. अवांतर धावा त्याच्या माध्यमातून इथून येत आहेत. केसाची रुंदी राहिली होती. बॉल आणि स्टंपच्या जवळून बॉल गेला होता. याच कारणास्तव ही रुंदी जी आहे ना ती सर्वाधिक कमी पाहायला मिळाली. 29ला 2. 29 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना हितेन भोईर. पुढचा बॉल यावेळेला खोलातला होता. एक्सा कबरला केलाय. अपीश होता. पनिश केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आल्यात. दुहेरी मिळाली. तिसरी मिळेल का? आदित्य पलटलाय. 3 धावा आल्यात. खरं तर जिथे 1 होती तिथे 2 आल्या. 2 3 कंप्लीट झाल्यात. संघाची धावसंख्या 32. सुदर्शनजी पाटील सरांनी आवर्जून सांगितलं की या स्पर्धेतली आतापर्यंतची तिसरी वेळ आहे की 3 धावा पळून पूर्ण झाल्यात. आणि कॅन यू इमॅजिन आदित्य भगतने 3 पळालाय. ही बाब सर्वाधिक मोठी आहे. आदित्यला आपण पाहिला 3 धावा तोही वेगाने पळत असताना पाहायला मिळाला. 3ला धावफलकावरती 32 आहे. 2 फलंदाज बाद झाल्यात. क्रिस गेल आपल्या आयुष्यामध्ये 3 धावा पळालेला नाही आहे ना. आदित्यलाही क्वचितच आपण 3 धावा पळताना पाहतो. धावफलकावरती 32 आहे. 2 फलंदाज बाद झाल्यात. पुढचा बॉल घेऊन हितेन पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलातला बॉल होता. ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. एक सिंगल येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 बनली. 2 फलंदाज बाद. 3 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या हितेनने. तो खर्चिक साबित राहिलाय. याचा तो उल्लेख केला होता मी. त्याचा एंड बदलला. दृष्टिकोन बदलला. त्याच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळाल्या. धावा त्याने जास्तीच्या खर्च केल्यात. कर्णधाराने याच गोष्टी. कर्णधार अर्थात सुळावरची पोळी आहे आणि त्याने याच गोष्टीचा लक्ष ठेवणं सर्वाधिक गरजेचं राहतं. हा नो बॉल आहे. ओ स्टॅपिंग इथे केली आहे. 1 पाऊल पुढे संदीप पाटील हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. ओ स्टेपिंग केली आहे गोलंदाजाने. एबीपी माझालाही तितकासा लाईक करतो हितेन भोईर. 1 पाऊल पुढे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. हा नो बॉल आहे. खरं तर आणखीन एक मुभा असेल फलंदाजाला. एक मोठी अपॉर्च्युनिटी मोठी स्ट्रोक तो खेळू शकतो. 34 बनल्यात. 2 फलंदाज बाद. फ्री हिटचा बॉल येणं बाकी राहिलाय. सुदर्शनजी पाटील तारा यांना तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून ऍज अ स्कोरर म्हणून. पंच जिथे मैदानाच्या आतमध्ये बाला मिळतात. 34ला 2. पुढचा चेंडू खोला टाकला होता. बाची आउटसाइड एज घेतली. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल मिळाली. एकेरी धाव. फ्री हिटच्या बॉलवरती तितका मोठा स्ट्रोक आला नाही कुशल भगतच्या माध्यमातून. 35 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झाल्यात. खरं तर आज दोन्ही पंचांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जो काय ड्रेस कोड्स आहे तो ब्लॅक अँड ब्लॅक आहे आणि तेही साईड करणारा फारसा उघड आहे. परंतु हे 2 जिवलग मित्र आहेत. जर ठरवलं तर तेच करणार. त्या कारणास्तव दोन्ही ब्लॅक अँड ब्लॅक मध्ये तुम्ही पाहताय. 35ला 2. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा इथे. यावेळेचा चेंडू फ्लिक केला. ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल सिंगल सिंगल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. एकेरी धाव येतात. या षटकामध्ये धावाही थांबवण्याचा प्रयत्न चांगला झालाय. 5 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्यात. अर्थात जी रणनीती होती ना ती स्पष्ट आहे. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 12 अद्याप आलेले आहेत.
शेवटचा बॉल अद्याप येणं बाकी आहे. चला या चेंडू नंतर पाणी द्यायला हवं. 36-2 शेवटचा बॉल या षटकातील कुशल भगत ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू रिवर्स केलाय आणि तो देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतो तो चौकार. चाळीस धावा धावफलकावरती बनल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 40 रन्स ऑन दी बोर्ड. 40-2 शेवटचं षटक येणं अद्याप बाकी आहे. यज्ञेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. यज्ञेश भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. तो गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झाला. शेवटचा आणि अंतिम षटक. शिलगरकरांनी जे चितलं तेच घडतंय. 50 पेक्षा जास्तीच्या धावा आम्ही करणार. कॅप्टनने आवर्जून म्हणाला होता आम्ही एक मोठी रनर्स जिथे धावसंख्या उभी करू आणि आता 40 तर बनल्यात. दृष्टी शेपाट दिसते. 50 ही धावसंख्या 10च बनवायचे आहेत. 5 बॉलमध्ये 12 वरती आदित्य खेळतोय. 5 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये 13 वरती कुशल खेळतोय यज्ञेश भोईर. पहिलाच बॉल आडवा बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात त्या 6. स्वागत केलंय गोलंदाजाचं भव्य षटकार. मस्त जवानी तेरी मुझको पागल कर गई रे. दर्जेदार बॅटिंग करतोय आदित्य मैदानाच्या आतमध्ये. जिथे संकट अडचणी येत ना तिथे हा नेहमीच खंबीरपणे उभा राहिलाय. जिथे विषय गंभीर हात नेहमीच खंबीर. 6 बॉल 18 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट आहे. 46 धावा धावफलकावरती यज्ञेश भोईर. पुढचा बॉल यावेळेला लिडिंग एज घेतली आहे. चेंडू उंच गेला. यज्ञेश चेंडूच्या खाली आला. बोल्ड अँड कॉट. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का आदित्य भगत बाद. नितेश भगत मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. यज्ञेश भोईरने एक चांगला झेल टिपला होता आणि खेळ एक धक्का इथे लागलाय. 7 बॉलमध्ये 18 धावा. आदित्यने त्याचं काम अगदी चांगल्या रीतीने पार पाडलं असंच म्हणावं लागेल. कारण ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता अशा परिस्थितीमध्ये आदित्य गेला आणि धावा त्याने बनवल्या. प्रतिस्पर्ध्याला विकेट दिल्या नाहीत. नितेश भगत आलाय. पहा हा बॅटिंग समरी आहे. 2 मॅच 14 धावा. 14चा ॲव्हरेज आहे त्याचा. 233चा स्ट्राईक रेट आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटच इम्पॉर्टंट राहतो. 2 षटका त्याने ठोकलेले आहेत अद्याप. तो बॅटिंगसाठी मैदानावरती येत असताना मला मिळतोय. मितेशला पाहता तुम्ही. हे ग्राफिक्स तुम्ही पाहिले या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने RK लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लोड फुलटो होता डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. केवळ एक धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलेल. 47ला 3 आहेत.
47ला 3 धावा सातत्याने बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आजच्या दिवसाची आजच्या रात्रीची सुरुवात थोडीशी उशिराने झाली, परंतु सामने हे लो स्कोरिंगच झालेले पाहायला मिळाले. अपवाद राहिला शेलगर संघ, ज्याने 50च्या पलीकडे रन्स बनवल्या. याही मॅचमध्ये 50 पार होतीये, जेमतेम दिसू लागले. लोड फुलटो जाडवा बाटणे, इथे धावा मिळणार आहेत. चेंडू सीमारेषेच्या दिशेने, रन्स मिळतील 4. 50 गोलांडली इथे 51 धावा या चौकाराच्या मदतीने. धावा सातत्याने येतात आणि अशा दर्जाचं क्षेत्ररक्षण संघाला अडचणीमध्ये घेऊन जाईल. खरं तर फिल्डरने आधीच मनसुबे बनवले होते की आपण पाठीमागेच जायचंय, बॉलवरती जाणंही गरजेचं आहे. अशा क्षणाला बॉलला अडवण्यासाठी चौकाराला 51. यावेळेचा बॉल बॅटरला फॉलो केलं होतं यज्ञेश ठाकूरने, इथे यज्ञेश भोईरने. एक सिंगल येते एकेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या 52 धावा धावलकावरती. ही लेग बाई झाली आहे. 52ला 3 आहेत. षटकामध्ये 11 आलेले आहेत. मागील षटक हे खर्चिक राहिलं. 16 धावा मागील षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. धावलकावरती 52 आहेत. 3 फलंदाज बाद. कुशल भगतने चांगली बॅटिंग केली. 8 बॉल 17, तो नॉट आउट आहे. इंटेन्शन त्याचेही क्लिअर पाहायला मिळाले. केवळ मोठी फटकेबाजीच करायची आहे. धावांचा रतीब रचण्यासाठी तो अग्रेसर राहिला. पीडी स्पोर्ट्स बेंडकळी या टीमसाठी तिथे अडचणी त्याने वाढवल्या. लोड फुलटोच होता. आडवा बाटणे, तो आला आणि धावा बनून गेला. अर्धा डझन ठोकला. शेवटच्या बॉलवरती षटकार. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. षटकार आला शेवटच्या बॉलवरती आणि मितेशने षटकार ठोकरच अगदी 80 थाटात ही इनिंग कंप्लीट केली आहे. धावलकावरती धावा बनल्या, त्या अर्थात 58 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. 58 ऑन दी बोर्ड. 59 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं, किरणजी भोईर सर यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. सात जन्माची बांधून गाठ, सात जन्माची बांधून गाठ, धरशील तू आता ग सासरची वाट, धरशील तू आता ग सासरची वाट. आईचं सांगणं ठेव ग ध्यानी, आईचं सांगणं ठेव ग ध्यानी, आणू नको ग डोल्यात पाणी, आणू नको ग डोल्यात पाणी. राजू आंबे चला बॅटर जाऊ देत मैदानाच्या आतमध्ये. थोडी घाई करा आणि गव्हाणकर आता उभे राहा, थंडी लागेल. पुढे एक मॅच बाकी आहे. नाही, गाण्याबद्दल तर मी त्याचीच चर्चा करण्यासाठीच मायक्रोफोन हातात घेतला. प्रवीणजी गायकर सर आता निश्चित असते तर अजून 1-2 धवलं व्हायला हरकत नाही आहे. प्रवीण सर कुठेही असाल या थोड्यात आम्हाला 1-2 धवले तर ऐकायचेच आहेत. तर आजच्या रात्रीमध्ये 1-2 धवले तर व्हायलाच हवेत. कारण आज मॅचेस तितक्याशा रंगतभर परिस्थितीमध्ये पाहायला मिळाल्या नाहीत. सामने तितकेसे चांगले झाले नाहीत. परंतु ही मॅच चांगली होणार याची मात्र शंका नाही आहे. उरण वर्सेस पनवेल अशा स्वरूपाची मॅच निश्चित पाहायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये आणखीन एक धवला तुम्ही ऐकणार आहात. प्रवीणजी गायकर सर थोड्याच वेळामध्ये आपल्यासोबत जॉईन होतील. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या अंपायर. चला मैदानाच्या आतमध्ये ब्लॅक अँड ब्लॅक 2 जिवलग मित्र ज्यांच्या मैत्रीच्या शब्द सातत्याने घेतल्या जातात उरण तालुक्यामध्ये. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. हा चंद्र तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आर के इव्हेंट्स अँड लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहता चांगल्या दर्जाचं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क. आपल्या हक्काची वाहिनी आहे, आपल्या गावकऱ्याची हक्काची वाहिनी आहे. खरं तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तथा
आपण आवर्जून या वाहिनीवरती सातत्याने प्रेम दाखवा. चला बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. त्वरित रन्स एकंदरीत 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक मोठी रणनीतीने या संघाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. 1 वाजलाय, अपेक्षा करूया 2 वाजेपर्यंत वाइंड अप होईल. चला पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. 24 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. तर मॅच ऑन करा, नम्र विनंती आहे. कारण आता आपण जर रात्रीचा विचार केला तर आता थोड्याच वेळात 1 वाजतील. 12 वाजून गेलेले आहेत, आता 1 वाजणार आहे. चला तर सूर्य तर आलाय, पण दादा रुचिर दादा आम्हाला पण दाखवा, कारण आमचे घरचे पण आम्हाला पाहतील की आहे का नाही. दादानी सांगितलं, सुदर्शन दादानी सांगितलं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बघा, जिथं क्रिकेटचं मैदान असतं तिथं थोडंसं एक हास्यमय वातावरण पण झालं पाहिजे, कारण हसण्याने जी आपली प्रकृती असते ना ती स्थिर असते, आरोग्य आपलं चांगलं असतं. तर जाऊया आता. आरोग्य आपण जर तर विचार तर केलाय. 24 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. महेश स्पोर्ट्स शेलगर आज या नावागावामध्ये खरं तर कमालीची बॅटिंग त्यांच्या फलंदाजांनी केली, पण PD स्पोर्ट्स भेंडकल सुद्धा कमी नाही आहे. तर पंचांना विनंती आहे की लवकर मैदानाचा ताबा घ्या. तर आपण जर विचार केला तर राजेंद्र घरत सर, नवीन शेवा, जयजी पाटील सर आणि तदनंतर संदीपजी पाटील. आज गुणलेखनच्या भूमिकेमध्ये सुदर्शन पाटील तारा, रुचिर मात्रे यांचं इथं फोटो सेशन मात्र केलं जात आहे. तर मागील मॅचमध्ये जी व्हाईट टी शर्ट ज्यांनी प्रदान केलेली आहे ती मेहनतीची आहे, कारण पहिल्याच मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी घेतला होता तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कविश पाटील, हितेन भोईर. स्ट्रायकिंगवरती आपण जर विचार केला तर डावकुरे फलंदाज हितेन भोईर आपल्याला दिसत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल भगत. यस, म्हणजे पहा एक बिग बॅटल असं आपण म्हणूया, कारण साहिल भगतनी पण मॅन ऑफ द मॅच घेतलाय आणि हितेन भोईरनी पण मॅन ऑफ द मॅच घेतलाय. तर मॅच ऑन करा, बघूया आता इथं मात्र बाजी कोण मारणार आहे, अजून एक व्हाईट टी शर्ट मात्र कोण घेणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. पहिलाच बॉल मिड विकेटच्या डोक्यावरनं फलंदाजाच्या माध्यमातून नाव आहे हितेन भोईर, ठोकलाय षटकार. क्रिकेट सामने होणार टफ फाईट, गावदेवी मैदानात क्रिकेट सामने होणार टफ फाईट. डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुले. खरं तर आपण जर विचार केला तर हाफ ट्रॅकरचा चेंडू होता आणि असं म्हटलं जातं ना की हिंदी समालोचनामध्ये छोटी गेंद यानी खोटी गेंद. खरं तर काय फटका सजवलाय, नाव आहे हितेन भोईर. या चेंडूची वाट पाहिली आणि सर्वांना माहिती आहे नंतर त्यांनी काय केलंय, तर चेंडूची वाट लावली. पुन्हा एकदा साहिल भगत, अजून एक चेंडू चाललाय सनन फिरी 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 4-4-4-4-4 डीजे. गावदेवी आई पावतई भक्तांच्या नवसाला, नावा गावाची गावदेवी आई पावतई भक्तांच्या नवसाला. घरापुरीची बाजूला आई बसली. काय सुरुवात झालेली आहे बघा, चांगली सुरुवात. यतीश ठाकूर, अगर या चेंडू मध्ये सर षटकार की चौकार, षटकार मारला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे दादा. म्हणजे काय सुरुवात केलेली आहे. मी अगोदर सांगितलं PD स्पोर्ट्स भेंडकल हे सुद्धा कमी नाही आहेत, कारण 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आणि दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार. मॅच ऑन आहे आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे अगर षटकार ठोकलं तर. चला मॅच दुसरा चेंडूची पूर्तता करायची आहे. अगर चेंडू हरवला असेल तर बॉल बॉयज मला वाटतं अवेलेबल नाही आहे. प्रदीप दा, वेअर आर यू? तर आज तिसरी रात्र आणि या तिसरी रात्रीमध्ये खरं तर आम्ही समालोचक कुठंतरी लवकर ही मॅच संपवण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच ही मॅच लवकर संपणार आहे.
कारण पहिल्या दिवशी 3:30, कालच्या दिवशी मला वाटतं 4 वाजलेले आहेत, पण आम्ही इथं 2च्या आतमध्ये रफादफा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हितेन भोईर सध्याच्या घडीला ऑन अ फायर. डावकुरे फलंदाज, मनगटामध्ये ताकद आहे, अंगामध्ये विश्वास आहे. 2000 रुपये भेटतील का? नाही, इथं मात्र 2000 रुपये गेलेत. हितेन भोईर बॅक टू डग आउट. डीजे खरं तर नितीन पाटीलचं सुद्धा आपण कौतुक करूया. रात्रीच्या वेळी का योग्य गाणी मात्र वाजवली जात आहेत. थँक्यू सो मच. खरं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयुष भगत. खरं तर हाईट कमी आहे पण फाईट मात्र जास्त करतायत. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर. कारण आता रिक्वायरमेंट तशी आहे. खरं तर साहिल भगतने सांगितले की तुम्ही वारंवार आम्हाला षटकार चौकार मारू शकत नाही आहे. टीट फॉर टॅट हे प्रतिउत्तर मात्र साहिल भगतने दिलंय. आयुष भगत मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. हो, घुटना जमिनीला टेकलाय. 3 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत पण टायमिंग मात्र जुळलेला नाही आहे व्यवस्थित. एक दर्जेदार फिल्डिंग आपण जर विचार केला तर फाईन लीगच्या दिशेने 3 खेळाडू त्या चेंडूचा पाठलाग करत होते आणि आल्या आल्या खरं तर आयुष भगतने आपलं स्वतःचं अकाउंट 2 धाव्यांनी मात्र पूर्ण केलंय आणि धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. एक गडी बाद 12 धावा. चला स्पीडअप करा, कारण आपण जर टार्गेटचा विचार केला तर 59 धावाची गरज आहे. त्याच्यामध्ये 12 धावा तर पूर्ण केल्यात. PD स्पोर्ट्स भेंडकल. अजून एक खोलवर पद्धतीचा चेंडू. खरं तर काय वेगवान चेंडूची हाताळणी आम्हाला पाहायला भेटली. खरं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मात्र बाहेर काढलं जात आहे, तेच म्हणजे साहिल भगीच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. षटकार चौकार जरूर आलाय पण इथं मात्र निर्धाव चेंडू सुद्धा मात्र टाकले जात आहेत. विकेट सुद्धा मात्र घेतले जात आहेत. कभी खुशी कभी गम असं षटक वारंवार मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा साहिल भगत. फटका फसलाय. खरं तर आपण जर विचार केला तर फ्लाइंग स्लिपला मात्र एक खेळाडू तैनात आहे आणि इथं मात्र आयुष भगत मैदानाच्या बाहेर. म्हणायचं आहे कारण 2 विकेट नंतर झालेत 12 रन आणि दुसरा विकेट मात्र माघारी परततोय. 12 धावांवरती मात्र दुसरा झटका लागलाय. खरं तर आपण डीजेचं कौतुक करूया, म्हणजे त्यांनी आकडा पाहिलाय की 12 धावा झालेत आणि तसाच गाणं मात्र पेश केलाय. वेल जॉब सर. खरं तर मी अगोदर सांगितलं, संगीत मंत्रमुक्त करणारं संगीत. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कुठलं टेन्शन असेल, तुम्ही टेन्शनमध्ये आहात ना, तर तुम्ही संगीत नक्कीच ऐका. कारण त्या संगीतमध्ये मी अगोदर सांगितलं की एवढी जादू आहे की ते तुमचं टेन्शन आहे ना ते दूर करणार आहे. कारण आम्हाला जेव्हा आम्ही स्पर्धेमध्ये डीजे नसतो ना तर आमचाच दिवस तिथं पुरेसा होत नाही आहे, कारण आम्हाला सवय लागलेली आहे डीजे. मग बाजूवाले हसतात, दादा डीजेवाला नाही आहे, काय करणार, आदत से मजबूर आहे. हितेन भाई शादी हुआ क्या? डीजे वाला पूछ रहा है. थँक्यू. कारण दादा मला वारंवार थँक्यू तुम्हाला बोलायला सांगतायत की थँक्यू. 3रा थँक्यू आहे तुम्हाला. अजून उद्याचा पण दिवस आहे, अजून किती थँक्यू होतील आम्हालाच नाही माहिती. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आदित्य भगत. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज धीरज पाटील मात्र त्यांचं आगमन झालंय. कविश पाटील, धीरज पाटील हे पाटील बंधू. बघायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. हो, फटका तर सजवलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. खेळाडू येत आहेत 10 नंबर. दादा काय केलं, कधी केलं, कसं केलं समजलंच नाही आहे. सोप्पा झेल मात्र तुम्ही सोडलाय, ते पण कविश पाटील. मागील मॅचमध्ये घनगती प्रहार त्याच्या बॅटमधनं बघायला भेटलेले आहे. आता तर तुम्ही त्यांना जीवनदान दिलंय.
म्हणून क्रिकेटच्या पटलावरती कॅचेस विन द मॅचेस असं का म्हटलं जातं, कारण कॅच पकडणं गरजेचं आहे. कॅच सुटल्यानंतर आता कशा प्रकारे रुद्र रूप मात्र धारण करतील का हे बॅटर कविश पाटील हे मात्र बघायचं आहे. गोलंदाज आदित्य भगतनं पहिल्या चेंडूमध्ये संधी निर्माण करून दिली होती, क्षेत्ररक्षकाची साथ त्यांना लाभलेली नाही आहे. थोडासा खचून नक्कीच गेले असतील, पण गोलंदाज चांगले आहेत. मागील मॅचमध्ये पण दमदार कामगिरी केली होती. हो, इथं मात्र आपटलेला चेंडू, पटकलेला चेंडू. पंच मात्र आमच्याजवळ वळतायत, तर दोन्ही हात समांतर केलेत, इशारा केला इट इज अ वाईट बॉल. धावसंख्येमध्ये भर मात्र होताना दिसते. धावसंख्या झालेली आहे तीच म्हणजे 15 धावा. PD स्पोर्ट्स भेंडकल एका ठिकाणी महेश स्पोर्ट्स शेलघर, या दोन्ही संघामध्ये एक महत्वाची लढत बघायचं आहे. गवन संघ मात्र वाट पाहतोय की कुठला संघ आमच्यासाठी मात्र पुढच्या मॅचमध्ये येणार आहे. ती शेवटची, आजच्या रात्रीची शेवटची मॅच असणार आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. नो मॅन्स लँडमध्ये मात्र चेंडू पडतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. कविश पाटील, मोठा फटका मात्र खेळायचा होता, पण संपर्क व्यवस्थित झालेला नाही आहे. टायमिंग मात्र व्यवस्थित जुळलेला नाही आहे. क्रिकेट म्हटलं तर टायमिंगचा खेळ. अगर एकदा तुमचा टायमिंग अगर झाला ना, तर मैदानात कितीही लांब असून दे, तर नक्कीच तुम्ही षटकार ठोकू शकत आहेत. तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहेत. आदित्य भगत गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पहिल्या चेंडूमध्ये संधी निर्माण केली होती, पण झेल सुटल्यानंतर तरी पण चांगली गोलंदाजी म्हणावी लागणार आहे, कारण 2 चेंडू टाकलेत आतापर्यंत आणि 5 धावा खर्च केल्यात. कविश पाटील मात्र तिथं सज्ज आहेत. अजून एक मात्र डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे. वाईटिश लॉंग ऑफच्या दिशेने मात्र तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहेत, जिथं मात्र सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या मात्र पुढे जाते 18 धावा. महेशजी बोंद्रे सर, आतरून ची तयारी करा, आज जाऊया आपण. येस सर, कारण आमचे मोठे बंधू आहेत. आजची रात्रीची सोय आमचे महेश दादा यांच्या घरी आहे, उद्या पण आहे. धीरज पाटील आता मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. घुटना जमिनीला टेकलाय. आडव्या बॅटनी मात्र फटका खेळायचा होता, पण पुन्हा एकदा आदित्य भगतचं आपण कौतुक करूया. स्लो वन पद्धतीचा चेंडू होता, व्यवस्थित पुन्हा एकदा टायमिंग जुळलेला नाही आहे आणि मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा एक महत्वाचा निर्धाव चेंडू टाकला जातोय. धावसंख्या झालेली आहे 18 धावा. धीरज पाटील सध्याच्या घडीला मात्र सक्रिय झालेत. त्यांना माहिती आहे एक मोठं टार्गेट आहे, 59 धावांचं आव्हान आहे, 4 षटकांचे सामने आहेत, एक ओव्हर कमी आहे. हो, शॉर्टम पूल, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. नाव आहे धीरज पाटील. बघा, न्यू यंगस्टर गवन संघ खरं तर 3 वर्षापूर्वी ट्रॉम्बे नगरीमध्ये दाखल झाले होते. तिथं मात्र महेश दादा उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की मान सन्मान आम्हाला व्यवस्थित मिळाला आणि तिथून आमची मात्र खरं तर जर्नी सुरुवात झाली. खरं तर तुर्भे संघांना त्यांनी नमवलं आणि 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तिथं मात्र त्यांनी घेतलं आणि ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये त्यांचा एक अचूक सत्कार मात्र त्यांचा झाला आणि ते अजूनही मात्र ते आठवण काढतायत. तर ते आता पुढच्या मॅचसाठी सक्रिय आहेत. वाट बघतायत अजूनही की महेश स्पोर्ट्स शेलघर की PD स्पोर्ट्स भेंडकल. ते त्यांनी सांगितलंय की आम्ही बोलू, जेव्हा आम्हाला बोलवायचं असेल तेव्हा आम्ही बोलू. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने कविश पाटीलच्या बॅटमधनं अजून एक तडाखा.
तसंच मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून ब्लॅक टी आपण घेत आहेत. येस, चायचा त्यांचा एक आवडता मात्र तो त्यांची आवडती टी आहे ती, म्हणजे येस ती सांगतायत की मी जब भी पिता हूं चाय ही पिता हूं, आणि चाय त्यांचा आवडता हा प्रकार आहे असंच म्हणूया आपण. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी फटका खेळलाय, खेळाडू आहेत त्याच्या डोक्याच्या वरनं मात्र चेंडू निघून जाणार आहे. मिळालाय महत्वाच्या क्षणी एक महत्वाचा षटकार. आवडले असेल तर नाव आहे धीरज पाटील. नावा गावामध्ये आम्ही का आलोय, आमच्या नावाची चर्चा झालीच पाहिजे, आमच्या खेळाची चर्चा झाली पाहिजे, षटकार आमचे मात्र आठवण केले पाहिजे. हेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. सुयश भगत सुद्धा कमी नाही आहे, कमबॅक डिलिव्हरी त्यांना करावी लागणार आहे. समीकरण आपण जर विचार केला तर जवळ आहे. अजून एक मोठा फटका, फटका फसलाय का काय, आणि मात्र चेंडू निघून चाललाय. अजून एक 4 चेंडू मध्ये 4 षटकार. नाव आहे धीरज पाटील. काय बॅटिंग आहे, कमालीची बॅटिंग या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड केलाय पठ्याने. 4 चेंडू मध्ये लगातार 4 षटकार लगावण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावी राहिलाय. नाव आहे धीरज पाटील. क्या बात आहे, धीरज मात्र ठेवलाय, संयम ठेवलाय. 45 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. 7 चेंडू 14 धावा करायच्यात माझ्या भावा, पण गोलंदाज सुद्धा कमी नाहीये, यांना सुद्धा कमबॅक करावं लागणार आहे, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एका धाटणीचे दोन्ही संघ आहे. सामना मात्र कोण जिंकणार आहे. पुन्हा एकदा सज्ज आहे धीरज पाटील. डाऊन द लेग मात्र चेंडू आहे, पायचीची अपील केली जाते. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. OUT धीरज पाटील बॅक टू डग आउट. या स्पर्धेमध्ये विक्रम केलाय. 4 चेंडू मध्ये 4 षटकार लगावलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल ठाकूर. बघा सुयश भगत मी अगोदरच सांगितलं, हे सुद्धा मात्र गोलंदाज कमी नाही आहे. 7 चेंडू 14 धावा. कविश पाटील तिथं मात्र उभे आहेत, ज्याच्या बॅटमधनं आपल्याला षटकार बघायला भेटलेले आहेत. शेवटचं षटक अनिश भगत डिफेंड करतील का, हा प्रश्न नक्कीच पडलाय. तिसरी रजनी आजची अनेक महत्वाची लढत आपण पाहतायत महेश स्पोर्ट्स शेलघर आणि PD स्पोर्ट्स भेंडकल यांच्या दरम्यान. दोन्ही संघाचा विचार केला तर चांगला खेळ सातत्याने दाखवलाय, पण या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र सामना कोण जिंकणार आहे हा प्रश्न नक्कीच माझ्या मायबाप प्रेक्षकांना, आम्हाला आणि सर्वांना पडलाय. 6 चेंडू 14 धावा. स्ट्राईक एंडवरती आपण जर विचार केला तर कविश पाटील, चला स्पीडअप करा, नम्र विनंती आहे की जास्त वेळ घेऊ नका. बघा 2चा आमचा टायमिंग आहे, 2च्या लवकर जेवढी संपेल. आणि आपण जर विचार केला तर यस, चला मॅच ऑन करा. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिश भगत, डावखुरे गोलंदाज, नॅचरल स्विंग मात्र बघायला भेटेल का. चेंडू टप्पा पडल्यानंतर नॅचरल रुची दादा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 14 धावा जिथं बनवण्यासाठी कविश पाटील सज्ज आहेत. हो काय चेंडू पेश केलाय.
आणि इथं मात्र काय घडलं कहाणी में ट्विस्ट. पंचांनी दोन्ही समांतर केलंय आणि वाईटचा इशारा दिलाय. चला पंचांची वाद घालू नका प्लीज. हॅम्पॅट डिसिजन विल बी फायनल डिसिजन. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण जर पंचांचा विचार केला तर हे परमेश्वर आहेत. ज्याप्रमाणे आपल्या घरी देव आहे ना, सकाळी उठल्यानंतर जसं आपण देवाला पूजतो ना, तसं मात्र मैदानाच्या पटलामध्ये आपण पंचांचं रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. कारण ते या स्पर्धेतले पंच आहेत, आमच्यासाठी देव आहेत. म्हणून प्रत्येक गोष्टीचा आदर करा. वाईट चेंडू, पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. अनिश भगत 6-14. हो फटका फसलाय. खरं तर रिव्हर्स कॅच पकडण्याचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या दळाचा प्रयत्न. कविश पाटील निघालेत. एकाच ट्रॅकवर 2 गाडी. कुली पिक्चरची आठवण झाली. दोनों ही जवानी के मस्ती में चूर. न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा. एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा. दे गया क्या धोखा 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 दे गया. रनआउट साठी नो बॉल पंचांनी दिलेला आहे. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे अजूनही. गव्हाणकर आता तुमच्यासाठी जास्तीचं काय बाकी नाही. उठा, तयारीला लागा, थंडी उडवा. पुढची मॅच तुमची आहे. चला रिव्ह्यू घेतलाय. वेस्ट हाई बॅटिंग. एम्पायर रिव्ह्यू आहे. चला शहानिशा मात्र केली जाते आणि बॅटर मात्र कोण आउट होत आहे ते त्याची सुद्धा शहानिशा केली जाईल की कुठला फलंदाज बाद आहे. कविश पाटील. रनआउट साठीचा DRS आहे. खरं तर स्ट्रायकर एंडला बॅटर कोणता आउट आहे वेस्ट साईड ही पाहायची आहे. चला दोन्ही गोष्टी पाहिल्या जातील. वेस्ट साईड ही पाहिली जाणार आहे. दोन्ही गोष्टी पाहिल्या जातील. प्रथमतः बॅटर कोणता आउट आहे. चला नो बॉल आहे आणि त्याच वेळेला बॅटर जो आहे तो एक रनआउटच्या स्वरूपामध्ये आहे. अर्थात नॉन स्ट्रायकर एंडचा साहिल ठाकूर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद आहे. स्ट्रायकर एंडलाच बॅटर बाद झालाय. हा नो बॉल आहे आणि स्ट्रायकर एंडचा बॅटर रनआउट आहे. क्रॉस झालेला नाहीये. कविश नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला बॅटर बाद झालाय. अंपायरने जे सांगितलं तेच मी पोचवलं. दोन्ही 12व्या खेळाडूंनी बघितलेलं. धन्यवाद. आता धावांची गरज आहे. किती पाहिजे? 6-12. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. थांबा 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 थांबा. रुको जरा, थांबा जरा. चला माफ करा, 6-11ची गरज आहे. नक्कीच सर. 6 चेंडू 11 धावा. चला मॅच ऑन करा. फिल्डिंग लावून घ्या. तर मॅच एक
तर याच दरम्यान आपण पाहू शकाल शेलगर गावचे दमदार नेतृत्व सन्मान्य हरिदास म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागुण साहेबांना विनंती असेल यावं आपलं स्ट्रेंजर कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. मायरा स्पोर्टचे आमचे सन्मान्य आपण पाहू शकाल जबरदस्त नेतृत्व महेश भाई आपलं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू पुन्हा एकदा पेश केलाय. कमालीची गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला भेटते. समीकरण आहे 5 चेंडू 11 धावा. थोडीशी शैली गोलंदाजीची वेगळी आहे, कारण आपण जर विचार केला तर सायडम गोलंदाजी आपण असं म्हणूया. 5 चेंडू 11 धावा. एका ठिकाणी PD स्पोर्ट्स भेंडकल, एका ठिकाणी महेश स्पोर्ट्स शेलगर. सामना मात्र कोण जिंकणार आहे, एक महत्वाची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 5 चेंडू आणि 11 धावा. अजून एक मात्र चांगला फटका सजवलाय. कुठलाही खेळाडू नाही आहे, गॅपमध्ये चेंडू आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला भेटतंय. धावा मात्र किती पूर्ण होणार आहेत, तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि 3 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत PD स्पोर्ट्स भेंडकलच्या माध्यमातून. आता 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे मित्रांनो. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. डिसिजन पेंडिंग आहे. ओके, चला माफ करा. चला 3 धावा पूर्ण केल्या, 1 धावा मात्र अडवल्या जात आहेत आणि 1 धाव किती इम्पॉर्टंट असणार आहे ते येणाऱ्या कालामध्ये आपल्याला समजणार आहे. म्हणून क्षेत्ररक्षण करणं खरं तर चांगली गोष्ट आहे. 1-1 धावांनी मात्र संघ जिंकला जातो, 1 धावांनी संघ हरला जातो. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती कोण म्हणतं की षटकार आणि चौकाराने मॅच जिंकली जाते, पण ही जी फिल्डिंग केलेली आहे ना, किंबहुना 1 धावाचा अगर निर्णय असेल तर चांगली मात्र क्षेत्ररक्षण म्हणावं लागणार आहे. चला मॅच ऑन करा. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं कॉम बॉक्सला मानवंदना देणारा हा आलाय खणखणीत षटकार. आमच्या भावाचीच गाडी फोडली का काय? महेशजी, दादा आमचा साधा भोळा आहे. 3 चेंडू 2 धावाची गरज आहे. पुन्हा एकदा मॅच ऑन आहे. ओ काय कमालीचा चेंडू पेश केलाय. अपील मात्र केली जाते. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. OUT. हवा हवासा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हा अद्भुत खेळ आहे. ज्याप्रमाणे सरडा प्राणी जो क्षणाक्षणाला रंग बदलतो ना, तसंच मात्र या मॅच मध्ये आपल्याला प्रत्येक चेंडूच्या मागे हा सामना बदलताना दिसतोय. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं, होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं, होणार आहे का हा प्रश्न नक्कीच पडलाय. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. एका ठिकाणी महेश स्पोर्ट्स शेलगर, दुसऱ्या ठिकाणी PD स्पोर्ट्स भेंडकल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश म्हात्रे. छोटा पॅकेट बडा धमाका. स्ट्राइक एंड वरती आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर अनिश भगत. आता ही मॅच जिग्नेश आणि अनिशच्या मध्येच आपण म्हणूया. यस, आपण जर विचार केला तर या मॅच मध्ये अगर हृदयाचे ठोके अगर कोणाचे वाढत असतील ना, ते आमचे दोन्ही दादा 12 मॅन जे इथं उपस्थित आहेत ना, त्यांचे बघा. ऐकलं का? हे हृदयाचे डोके वाढले 12 मॅनचे.
कारण मॅच गरम झालेली आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. जिग्नेश म्हात्रे, अनिश भगत, बघायचं आहे बाजी कोण मारणार आहे, काय सामना आहे. खरं तर कमालीची मॅच, बराचसा वेळ गेलाय पण हरकत नाही आहे. पैसा वसूल मॅच, मनोरंजन मॅच. दोन्ही युवा खेळाडू आहेत आणि महत्वाची गोष्ट दोन्ही डावखुरे आहेत, म्हणजे बघायचं आहे. हो, काय चेंडू पेश केलाय, कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. अजूनही मॅच संपलेली नाही आहे, अजूनही कोण जिंकलेला नाही आहे, अजूनही कोणी हारलेला नाही आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे मित्रांनो. तर सर काय सामना मैदानात रंगतोय. जर सामना आवडला असेल, सामना कोणी जिंकू द्या. सामना आवडतं एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. बघा तालिया वाजल्याच पाहिजे. ना पेट्रोल लगता है, ना पैसा लगता है, बड़ा दिल लगता है, तो और जोर से तालिया हो जाए भाई. आवाज पूर्ण ग्राउंड पर आला पाहिजे. सर पेट्रोल डिझेल काहीच नाही, जीएसटी लागली पाहिजे. जीएसटी न लागत टाळ्यांसाठी ती टाळ्या फुकट असतात. टाळ्या वाजल्याच पाहिजेत शेवटच्या क्षणाला. चला 1 चेंडू 2 धावा. एका ठिकाणी शेलगर, दुसऱ्या ठिकाणी भेंडकल. मात्र महत्वाची लढत, हृदयाचे डोके वाढवणारा हा सामना. चला स्पीडअप करा. यस, 3 बॉल 2 ची मॅच आता 1 बॉल 2 वरती आली आहे. कमालीची मॅच मात्र पाहायला भेटली आहे. 1 बॉल 2 रन. सामना जिंकवणार कोण, गोलंदाज की फलंदाज. जो कोणी जिंकवणार ना त्याचा गावामध्ये मोठा बॅनर लागणार आहे, लक्षात ठेवा, कारण ही मॅच त्याने जिंकवलेली आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. प्रत्येक मात्र माझे मायबा प्रेक्षक उभे राहिलेत. पूर्ण मंच मध्ये मात्र सर्व आयोजक मात्र उभे राहिलेले आहेत. सामना कोण जिंकणार आहे, कमालीची मॅच. 1 बॉल 2 रन. चला चला, कारण थोडस पॉश झालाय. पंच सुद्धा मात्र सज्ज आहेत. पंचांना पण टेन्शन आहे, सर्वांना टेन्शन आहे. मॅच कोण जिंकणार आहे, फक्त क्रिकेटची जीत मात्र होणार आहे. जो चांगली कामगिरी करणार आहे तो जिंकणार आहे. आज समजा त्याचा दिवस नाहीये, तो हारणार आहे. 1 बॉल 2 धावा. ओ बॅटची लिडिंग एज, आणि काय घडलं, फंबल झालंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि इथं मात्र सामना जिंकलाय पीडी स्पोर्ट्स भेंडकल. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. खरं जबरदस्त लढले, परंतु एकाला जिंकावं आणि एकाला पराभूत व्हावं लागतंय. जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळाली आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच हाय व्होल्टेज सामन्यामध्ये तो भेंडकल क्रिकेट संघानं. कॅप्टन यावं भेंडकल संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आपण विनंती करूया. चला गवान, न्यू यंगस्टर गवान या. प्लेअर ऑफ द मॅच धीरज पाटील, प्लेअर ऑफ द मॅच. काय कमालीची मात्र खेळ दाखवलाय. एकदा धीरज पाटील साठी जोरदार नक्कीच ताल्या झाल्या पाहिजे. तर धीर निधी केबल नेटचे सर्व प्रीतमबाई यांना विनंती करतो की आपण यावाने त्यांच्या समेत आमचे गणेशबाई, योगेश दादा खजिनदार, वजनदार खजिनदार यावा. योगेश दादा यावा आपल्या शुभास्ते आणि प्रीतमबाई यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी ही ट्रॉफी द्यावी. मॅन ऑफ द मॅच अभिनंदन. जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला.